आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ग्लास स्किन चॅलेंज शेअर करणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असा फेस पॅक शेअर करणार आहे जो की एकदम नॅचरल असेल, प्रत्येक स्किन टाइपला सूट करेल आणि जो तुम्हाला ग्लास स्किन देण्यासाठी मदत करेल। सगळ्यात आधी जाणून घेऊया ही ग्लास स्किन म्हणजे नेमकं काय असतं। आपण जेव्हा ग्लासवरती लाईट टाकतो तेव्हा ग्लास लाईटला रिफ्लेक्ट करते, त्याचप्रमाणे आपल्या स्किनवरती जेव्हा लाईट पडते तेव्हा ती लाईट स्किनला रिफ्लेक्ट करते आणि एक सुंदर ग्लो आपल्या स्किनवरती दिसून येतो। तेव्हा तुमची स्किन ग्लास स्किन असते। जेव्हा तुमच्या स्किनवरती कसल्याही प्रकारचे व्रण नाही, जेव्हा तुमच्या स्किनवरती कसलेही डाग नाही, डार्क सर्कल नाही, पिगमेंटेशन नाही, अशी जेव्हा तुमची स्किन असते तेव्हा ती ग्लास स्किन असते। तुमचा स्किन टोन कसाही असू द्या, काळा असू द्या, सावळा असू द्या, गोरा असू द्या, ती स्किन सुंदरच दिसते जेव्हा ती तिच्या बेस्ट व्हर्जन मध्ये। त्यामुळे आजचा जो फेस पॅक आहे तो डायरेक्टली फोकस करणार आहे तुमच्या स्किन टोनला, तुमच्या स्किन टाइपला त्याच्या बेस्ट व्हर्जन पर्यंत नेण्यासाठी। तुमची स्किन प्रॉपरली हायड्रेटेड असेल, ग्लोईंग असेल तर ती ग्लास स्किन असेल। आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत 7 दिवसाचं ग्लास स्किन चॅलेंज घेणार आहे। जेव्हा तुम्ही ही रेसिपी 7 दिवस फॉलो कराल ना, तुमच्या स्किन मध्ये एवढा ग्लो येणार आहे की तुम्ही स्वतः हैराण होऊन जाल। एवढा सुंदर ग्लो तुमच्या स्किन मध्ये तुम्हाला दिसून येणार। तर चला बघूया 7 डे ग्लास स्किन चॅलेंज विथ होम रेमेडीज। ग्लास स्किन चॅलेंज आहे ते 2 स्टेप मध्ये असणार आहे। पहिली स्टेप आहे मॅजिकल फेस मास्क आणि दुसरी स्टेप आहे मॉइश्चर बूस्ट जेल। पहिली स्टेप आहे मॅजिकल फेस मास्क। मॅजिकल फेस मास्क आहे तो सगळ्या नॅचरल इन्ग्रेडियंट पासून बनणार आहे। तुम्हाला फक्त किचन मध्ये जायचं आहे, हे सारे इन्ग्रेडियंट गोळा करायचे आहेत आणि तुमचा फेस मास्क रेडी होणार आहे। स्टेप नंबर 2 मॉइश्चर बूस्ट जेल। हे जेल मेक शुअर करेल की तुमच्या चेहऱ्यावरचं मॉइश्चर टिकून राहील आणि तुमच्या चेहऱ्यावरती एक सुंदर ग्लो सुद्धा येईल। मी फोकस करत असते ही ग्लास स्किन जी असते ती 2 गोष्टींची होत असते, एक म्हणजे हायड्रेशन आणि दुसरा म्हणजे ग्लो। या 2 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुम्हाला ग्लास स्किन मिळण्यासाठी खूप मदत होते। सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि बघूया हा मॅजिकल फेस मास्क बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणते इन्ग्रेडियंट लागणार। नंबर 1 बेसन। खूप वर्षापासून त्वचेला सुंदर बनवण्यासाठी बेसनाचा वापर केला जातो। बघतच असतो नवरी मुलीला आणि ब्राईडला उठणं लावलं जातं। आता या उठण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट असतो तो म्हणजे बेसन। कारण बेसन जेव्हा आपण चेहऱ्याला लावतो एक सुंदर प्रकारचा ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतो आणि म्हणूनच उठण्यामध्ये सुद्धा बेसनाचा वापर केला जातो। आपल्या स्किनवरची डेड स्किन निघून जाण्यासाठी बेसन खूप जास्त मदत करतं। आपली स्किन छान एक्सफोलिएट करतं, आपला स्किन टोन इव्हन करण्याचं काम बेसन करतं। जर तुम्हाला ॲक्नीचा प्रॉब्लेम असेल, पिंपल्सचा प्रॉब्लेम असेल, तुम्ही रेग्युलर जर बेसन वापरलं तर तुमच्या चेहऱ्यावरची कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते। त्याचबरोबर काहीही करून तुमच्या स्किनवरचे जर पिंपल्सचे डाग जात नसतील तर तुम्ही रेग्युलर बेसनचा वापर तुमच्या चेहऱ्यावरती करा, पिंपल्सचे डाग फेड आउट होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत। बरोबर आपल्या स्किनवरती जर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम खूप जास्त असेल तर ते जेंटली रिमूव्ह करण्याचं काम सुद्धा बेसन करतं। पॉइंट नंबर 2 राईस वॉटर। राईस वॉटरला डायरेक्ट रिलेट केलं जातं ग्लास स्किन बरोबर, कारण राईस वॉटरमध्ये मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टी असते। आपल्या स्किनला मॉइश्चराइज करण्याचं काम राईस वॉटर करतं। यामध्ये असतात खूप सारे अमायनो ऍसिड, मिनरल्स आणि विटॅमिन्स जे आपल्या स्किनला रिपेअर करण्याचं काम। त्याचबरोबर तुमच्या स्किनला कुठलेही डॅमेज झालेलं असू द्या ते रिपेअर करण्याचं काम राईस वॉटर करतं। राईस वॉटरमध्ये ॲस्ट्रोजन प्रॉपर्टी असते, त्यामुळे आपले पोर्स टायटन अप करण्याचं सुद्धा काम राईस वॉटर करतं। त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरची फाईन लाईन्स असतील, रिंकल्स असतील ते रिमूव्ह करण्याचं काम आणि सायन्स ऑफ एजिंग डिले करण्याचं काम राईस वॉटर करतं। एवढे सारे बेनिफिट्स राईस वॉटर मध्ये असतात आणि हेच राईस वॉटर आपण आजच्या या फेस मास्क मध्ये यूज। तुम्हाला अर्धा कप एवढं तांदूळ घ्यायचं आहे। हे तांदूळ तुम्हाला 5 ते 6 तास पाणी मिल्की होईपर्यंत भिजत ठेवायचं आहे। नंतर हे तांदूळ छान गाळून घ्यायचं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे ते तयार आहे तुमचं राईस वॉटर। एवढ्या सिंपल पद्धतीने तुम्ही राईस वॉटर रेडी करू शकता आणि हे राईस वॉटर आपण आजच्या या फेस मास्क मध्ये यूज करणार आहोत। इन्ग्रेडियंट नंबर 3 ग्लिसरीन। ग्लिसरीन हे कलरलेस आणि ओडरलेस लिक्विड असतं जे की आपल्या स्किनला व्हाईटन अप करण्याचं आणि ब्राईटन अप करण्याचं काम करतं। जेव्हा आपली स्किन डिहायड्रेट असते तेव्हा आपल्या स्किनवरती ग्लो अजिबात दिसणार नाही आणि म्हणूनच या मास्क मध्ये आपण ग्लिसरीन टाकणार आहोत, जेणेकरून मास्क लावल्यानंतर आपल्या स्किनवरचं मॉइश्चर टिकून राहील आणि आपली स्किन छान हायड्रेटेड राहील। मला माहिती आहे का, मार्केटमधल्या जवळजवळ सगळ्या स्किन प्रोडक्टमध्ये ग्लिसरीन वापरलं जातं, कारण त्या पर्टिक्युलर प्रोडक्टमुळे आपल्या स्किनला कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये यासाठी त्यामध्ये ग्लिसरीन टाकलं जातं। एवढं बेनिफिशियल हे ग्लिसरीन आहे आणि हे ग्लिसरीन आपण आजच्या मास्क मध्ये यूज करणार आहोत। पॉइंट नंबर 4 टर्मरिक। आयुर्वेदामध्ये टर्मरिकला खूप जास्त महत्त्व आहे जेव्हा स्किन व्हाईटनिंगचा विषय येतो। खूप कमी गोष्ट आहे ज्या की टर्मरिक हील करू शकत नाही। आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन असतील, एजिंगचे सायन्स असतील तर ते रिव्हर्स करण्याचं काम टर्मरिक करतं। टर्मरिक मध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी असते जे आपल्या स्किनवरती एक ग्लो ऍड करतं आणि त्याचबरोबर आपल्या स्किनला मॉइश्चराइज करण्याचं सुद्धा काम। या 4ही वस्तू कोणत्याही मॅजिक पेक्षा कमी नाहीत। या 4ही वस्तू तुम्ही सेपरेट जरी यूज केला तरी तेवढाच इफेक्ट तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती दिसणार आहे। चला बघूया हा फेस मास्क कसा बनवायचा। तर त्यासाठी
आपल्याला 1 चमचा बेसन लागणार आहे, त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे राईस वॉटर टाकायचं आहे, हे छान मिक्स करायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा एवढं ग्लिसरीन टाकायचं आहे, पुन्हा छान मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये पिंच ऑफ हळदी म्हणजे एकदम चिमूटभर अशी हळद त्यामध्ये टाकायची आहे। जास्त हळद टाकू नका, नाहीतर चेहऱ्यावरती तुमच्या येलोनेस जास्त दिसेल। हे छान सगळं मिक्स करायचं आहे। चेहऱ्यावरती आणि गळ्याला छान असा हा मास्क अप्लाय करून घ्यायचा आहे। 15 ते 20 मिनिटं तसा चेहऱ्यावरती तो राहू द्या। 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही चेहरा पुसून टाका किंवा वॉटरने छान वॉश करा। हा मास्क तुम्हाला पहिल्याच यूज मध्ये छान ब्राइटनिंग आणि लाइटनिंग इफेक्ट देणार आहे, जो बघून तुम्ही स्वतः हैराण होऊन जाल। हे चॅलेंज 7 दिवसाचं आहे। ऑल्टरनेट डेज हे चॅलेंज तुम्हाला फॉलो करायचं आहे, म्हणजे पहिल्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी आणि 7व्या दिवशी असं 1 दिवसाआड तुम्हाला हा मास्क तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे। जे मधले दिवस आहेत, या मधल्या दिवसामध्ये तुम्हाला मॉइश्चर बूस्ट जेल अप्लाय करायचं आहे। आता हे जेल कसं प्रिपेअर करायचं ते आता बघूया। हे मॉइश्चर बूस्ट जेल तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा जेल। ॲलोवेरा जेलचे बेनिफिट्स आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आपल्या केसांबरोबर आपल्या स्किनसाठी ॲलोवेरा खूप जास्त मदत करतं। ॲलोवेरामध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात। आपल्या चेहऱ्याला हायड्रेशन देण्याचं काम ॲलोवेरा करतं। आपल्या चेहऱ्यावरचे सायन्स ऑफ एजिंग डिले करण्याचं काम ॲलोवेरा करतं। एवढं इफेक्टिव्ह हे ॲलोवेरा आहे। हे ॲलोवेरा आपल्याला यासाठी लागणार आहे। आणि दुसरा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे ग्लिसरीन। आणि हे मॉइश्चर बूस्ट जेल कसं बनवायचं हे आपण बघूया। त्यासाठी आपल्याला 1 चमचा ॲलोवेरा जेल लागणार आहे। तुम्ही मार्केटमधले ॲलोवेरा जेल नक्कीच यूज करू शकता। त्यानंतर आपल्याला 1 चमचा एवढं ग्लिसरीन लागणार आहे। हे छान मिक्स करायचं आहे। तयार झालं आहे आपलं छान असं मॉइश्चर बूस्ट जेल। आता मॉइश्चर बूस्ट जेल तुम्हाला कधी अप्लाय करायचं आहे? पहिल्या दिवशी तुम्हाला फेस मास्क लावायचा आहे, दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे मॉइश्चर बूस्ट जेल अप्लाय करायचं आहे, तिसऱ्या दिवशी तुम्हाला परत फेस मास्क लावायचा आहे आणि चौथ्या दिवशी तुम्हाला हे हायड्रो बूस्ट जेल अप्लाय करायचं आहे। तुम्हाला समजलंच असेल, 1 दिवस तुम्ही फेस पॅक लावायचा, दुसऱ्या दिवशी हायड्रो बूस्ट जेल लावायचं। हायड्रो बूस्ट जेल आहे ते तुम्ही दिवसातून 2 वेळा सुद्धा चेहऱ्यावरती छान अप्लाय करून छान 5 ते 10 मिनिटं मसाज करायचा आहे, जोपर्यंत ते तुमच्या स्किनवरती ॲब्झॉर्ब होत। ते 20 मिनिटांनंतर तुम्ही चेहरा धुवू शकता किंवा तुमची जर स्किन खूप जास्त ड्राय आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चेहऱ्यावरती ते तसंच ठेवून देऊ शकता। मोस्टली हे जेल तुम्ही रात्री अप्लाय करा। हे चॅलेंज तुम्ही फक्त 7 दिवस करा। 7 दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावरती जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील, डार्क सर्कल असतील, पिगमेंटेशन असेल, ॲक्नीचे मार्क्स असतील, ॲक्नी असतील, सगळं काही कमी झालेलं, तुमची स्किन क्लिअर झालेली तुम्हाला 7 दिवसामध्ये दिसून येईल। हे चॅलेंज घेतल्यानंतर 7 दिवसानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला फरक दिसून आलेला आहे की नाही। पण मला 100% खात्री आहे की तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये नक्की चेंजेस दिसून येतील आणि तुम्हाला या 7 दिवसा चॅलेंजचा नक्कीच फायदा होईल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आज पुरतं एवढंच। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।